सहजपणे ते पकडता येत नाही, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता, फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना काम करू द्यावं। याच्यामध्ये वनमंत्री मध्यंतरी असं म्हणाले होते वाटते संख्या खूप वाढणार आहे पुढच्या काळामध्ये, आणि म्हणून मला वाटतं त्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला निश्चित करावा लागेल। आणि सुरक्षित तळी, राखीव फॉरेस्ट आहे किंवा गुजरातमध्ये अंबानीजींचं ते एक वनतारा आहे, अशा सुरक्षित ठिकाणी खूप सविस्तर चर्चा केली आणि लवकर निर्णय या बाबतीमध्ये होईल। तुमचं सर्वप्रथम अभिनंदन, तुम्ही कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून इथपर्यंत पोहोचलात आणि तुमचे सर्व कर्मचारी देखील पोहोचले। तुम्ही स्वतः धाडस दाखवून त्या भिंतीवर उभे राहिलात आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवतात, पुढे गेला म्हणून काय सांगायला याच्याबद्दल? मी काय सांगत तरी माझं कामच आहे। मी सांगलीला एक क्रोकोडाईल पार्क होता, त्यातून मी 2 किलोमीटर पोहोच गेलो होतो, पाण्यातून पूर आला होता त्यावेळेला आपण बघितलं असेल। लँड स्लायडिंग झालं त्यावेळेला 8-9 किलोमीटर मी रात्री 1-2 वाजता मी वरती चढून गेलो, कोणीच नव्हतं सोबत। मला या विषयाचं काही फार असं वाटत नाही। कर्मचाऱ्यांबद्दल काय सांगाल? 2 कर्मचारी जखमी झाले या ठिकाणी। धाडस करण्याचा माझा स्वभाव आहे। कर्मचाऱ्यांनी यांचं चांगलं धाडस या ठिकाणी दाखवलं, म्हणजे बिचारे जखमी झालेत, काही गंभीर जखमी पण आहेत, पण त्यांनी कुठे ते मागे हटले नाहीत आणि शेवटी हा बिबट्याचा जेरबंद झालेला आहे। पण या पुढे अशी घटना घडू नये यासाठी काय करता येईल याचा निश्चित शासन विचार करतं। मध्यंतरी वनमंत्री यांनी असं म्हटलं होतं, वेळच मिळाला नाही। आता मी इथे बिबट्याला पकडताना वनमंत्र्यांना फोन करावा, मी काय करू असं विचारता येत नाही आणि विचारण्याची आवश्यकता पण नाही। वनमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहेत। पूर्ण शासन, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, परवा अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, यांनी सुद्धा खूप मोलाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सक्त आता सूचना दिलेल्या आहेत। अधिकाऱ्यांना सुद्धा तात्काळ कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलंय। पण या पुढे जाऊन मी सांगेल की हा विषय आपत्तीचा आहे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मी आहे, आणि म्हणून मी म्हटलं की हा विषय माझ्याकडे थोडा सोपवा, की तात्काळ मला काय करता येईल, प्रिकॉशन काय घेता येईल, ही सगळी वाढलेली संख्या यांना पकडण्यासाठी काय करता येईल, या संदर्भामध्ये मी गांभीर्याने लक्ष घालेन। भाऊ, मध्यंतरी वनमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की बिबट्याची वाढलेली संख्या बघता वनतारा हा एक चांगला पर्याय आहे, त्यांनी ते पूर्ण बिबटे घेऊन जावे। काय निष्कर्षापर्यंत आलं शासन? नाही, मला वाटतं सुरक्षित स्थळी, रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये किंवा वनतारामध्ये, पण ते एवढे सगळे बिबटे जमा करायचे, कारण याची संख्या आता हजारात सांगितलेली, आपण सांगितली परवा, त्याची संख्या हजारामध्ये या ठिकाणी आहे। याच्यावर खरं म्हणजे मलाही वाटतं की याची संख्या कमी कशी होईल, ही वाढणार कशी नाही, त्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आणि त्याचं जंगलामध्ये आता त्यांना शिकार मिळत नाही आणि म्हणून हे गावाकडे, वस्तीकडे सगळे वळालेले आहेत। कुठेही मग लहान मुलांना अधिक त्याचा इजा पोहोचते। कुत्रे तर पाळीव कुत्रे असतील त्यांना अगदी ओढून ते त्या ठिकाणी घेऊन जातात, हे आपण बघितलेलं आहे। छोट्या मग जनावरं असतील, गाई बकऱ्या आहेत ग्रामीण भागामध्ये, यांच्या शिकारी गावात घुसायला लागलेले आहेत। मला वाटतं कायमस्वरूपी याच्यावर निश्चित आपल्याला विचार करावा लागेल आणि इलाजही करावा लागेल।